5 वर्ष फिरूनच पाहत नाही भारती पवार तर काय फक्त माहेर घर म्हणते तिच्या सासरीच राहायला पाहिजे तिथे इथे यायला नको ना तिचं. मोदी पाहिजे. मोदी का पाहिजे की 500 वर्षाचा इतिहास मोडला. प्रत्येकजण राम राम घालता पण रामाला घर नव्हतं. तुमचं ठीक आहे आज कांद्याला वांग्याला पण तुमचं ज्या दिवशी तुमचा देश सक्षम होईल तो तेव्हा हे सगळे सक्षम होतील. नमस्कार. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये मी सुनील बेलदार आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण दिंडोरी मतदारसंघामधील असलेल्या चांदवड देवळा मतदारसंघामधील कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमराणा शहरामध्ये आज आहोत आणि उमराणा शहरातील इथे येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांशी आज आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील असलेल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी एक काका पेपर वाचतात. आपण त्यांच्याशी प्रथम संवाद साधण्याचा एक प्रयत्न करूयात की त्यांना दिंडोरी मतदारसंघाचा खासदार पाहिजे तरी कोण. काका रामराम. काय नाव काका? मनोहर भाऊराव. काय करतात? काय नाही आता घरी जाय आराम करतो. शेती वगैरे येते काय नाही मला. सध्या देशामध्ये लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक सुरू आहे बरोबर. त्या ठिकाणी पंतप्रधान निवडले जातील खासदार निवडल्यानंतर. तुमच्या मनातला खासदार कोण? आमना अपेक्षा खासदार पाहिजे हो. अपेक्षा खासदार पाहिजे हे अपेक्षा खासदार अपक्ष पाहिजे असं म्हणता तुम्ही. पण मी तुम्हाला पंतप्रधान विचारतोय. पंतप्रधान तुम्हाला कोण पाहिजे? नरेंद्र मोदी पाहिजे की राहुल गांधी पाहिजे की इतर कोणी पाहिजे? इतर पाहिजे दुसरे. आणि खासदार म्हणून भारतीताई पवार पाहिजे की जीवा पांडू गावित पाहिजे का? चांगला काम करतो भाऊ असं. आणि भारतीताई पवार यांनी कामं नाही केलेत का? मग आमच्याकडे नाही केलं काम. पण ताईंचं तर माहेर आहे ना उमराणा शहर. पण आमचं ठीक काय झालं दादा? भारतीताई आहे ना फक्त उमराण्यातल्या पुढारी लोकांना भेटते आणि उमराण्या गावात देवळ्यापर्यंत पाणी जातं. उमराण्याला प्यायला पाणी आमदार बी खासदार बी सर्व इथून निवडून दिल्यावर उमराण्याला प्यायला पाणी नाही ना. मग काय कामाचे आमदार आणि खासदार? त्यांचं तर माहेर आहे ना हे. बाहेर राहून बी ते काहीच करत नाही. ते फक्त गावातले ठेकेदार आणि कांदा व्यापारी यांच्या पलीकडे काहीच करत नाही. काय वाटतं दादा तुम्हाला तुमच्या मतदारसंघातला खासदार कोण पाहिजे? खासदार तसं काही नाही. आम्हाला खासदार कोणी असो त्याचं नाही काही, पण आम्हाला आमचं काम झालं पाहिजे ते पाहिजे खासदार. कोणते कामं झाले पाहिजे? आम्हाला आता प्रश्न म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचा फक्त पाण्याचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न नाही, फक्त पाण्याचा प्रश्न आहे. देवळापर्यंत पाणी येतं, उमराण्यापर्यंत पाणी येत नाही. खासदार कोणी असू द्या त्याचं नाही, पण आम्हाला पाणी आलं पाहिजे. काय करतात तुम्ही? शेती करतो. शेतीला सध्या कवडीमोल भाव आहे अशी संपूर्ण जगभरामध्ये ओरड आहे. म्हणजे भारतामध्ये ओरड आहे. आमच्याकडे नाही, आमच्याकडे शेतीला भाव आहेच. आम्ही शेतीवरच आहे, दुसरा उद्योग नाही ना. मग तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा खासदार तुम्हाला कोण पाहिजे तसं विचारलं गेलं तर? विचार तसं नाही, आम्हाला फक्त माणूस काम करणारा माणूस पाहिजे, तो कोणी असू द्या. भारतीताई पवार यांनी तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये कामं केलीत का? केले काही केले, पण आमच्यासाठी इकडे तर काही नाही. काय अपेक्षा तुमच्या नवीन खासदाराकडनं? काय अपेक्षा? आमचं पाणी आलं पाहिजे, दुसरं काय अपेक्षा नाही आमची. पाणी आलं पाहिजे. हो. काका नमस्कार. काय नाव काका? दत्तू दामोदेवरे. काय करतात? मी शेती करतात. सध्या लोकसभेची निवडणूक संपन्न होते आपल्या इथं. खासदार निवडला जाईल, त्यानंतर पंतप्रधान निवडला जातील. तुमचा देशाचा पंतप्रधान तुम्हाला कोण पाहिजे? आजच्या स्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदीच पाहिजे. कारण प्रतिस्पर्धी तसा उमेदवार नाही आहे. देश सांभाळण्यासाठी तसा प्रतिस्पर्धी उमेदवार नाही आहे. सक्षम देश बनवण्यासाठी आज तरी ते, पण त्यांचं जे एक धोरण आहे हे शेतकरी विरुद्ध आहे, ते त्याने थांबवलं पाहिजे. जे शेतकरी विरुद्ध कांदा निर्यात बंदी, ही निर्यात कसं आहे उत्पादन जेव्हा होतं तेव्हा निर्यात बंदी करतात. जेव्हा शर्ट तयार होतो आता निर्यात बंदी उठवली गेली 6 राज्यांमधली. आज उतरली. इथून मागे शेतकऱ्यांचा विकला गेला. शासन जबाबदार आहे ना. त्यांचे जे शासन की लोकप्रतिनिधी कृषी मंत्री जे आहेत त्यांनी तो जो सर्वे केला तो चुकीचा सर्वे केला आहे. भारतीताई पवार आपल्या विद्यमान खासदार आहेत आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या. काय वाटतं ना भारतीताई पवार पुन्हा निवडून येतील? तसे चांगले त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये ते चांगले कामं केले त्याचे, आणि त्या निवडल्यानंतर शेतकरी बांधवांसाठी काय केलं? त्यांचा 2.5 वर्षाचा कालावधी होता. शेतकरी बांधवांसाठी काय केलं? शेतकरी बांधव त्यांच्याकडे कृषी खातं नाहीच ना, आरोग्य खातं होतं त्यांच्याकडे. पण जिल्ह्याचं पालकत्व त्यांच्याकडे आहे ना सध्या. नाही, पालकमंत्री ते हे ते
दादा भुसे जरी असले तरी लोकसभा मतदारसंघाचा जे प्रतिनिधित्व करतायत पण ते आपले शेतकरी बांधवांचे प्रश्न संसदेत ते मांडू शकत नाही का? नाही, त्यांनी मांडले. त्यांनी ज्यावेळी निर्याबंदी केली त्यांनी थेट पियुष गोयलकडे यांच्याकडे वेळोवेळी त्यांनी अर्ज दिले. सगळं लगेच शेतकऱ्यांचं पण नुकसान करू नका तुम्ही. ताईंनी प्रयत्न केले, वरचं सरकारने त्यांना मदत केली नाही. 100% प्रयत्न केले त्यांनी. ते अर्ज दिले त्यांनी. शेतकऱ्यांबद्दल त्यांचं हे दाखवलं त्यांनी. आता ताई केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री होत्या बरोबर. उमराणा शहरामध्ये जे उपकेंद्र आहे त्याचा विकास झाला आहे का? तो विकास झालाय. त्यांनी कोविड सेंटर बांधलंय मोठं. आता कुठे? तिथे उमराणाला फार मोठं कोविड सेंटर बांधलं गेलंय ना. सद्यस्थितीत चालू आहे. हो, तर चालू झालं काम चालू. स्थानिकबद्दल विचार देखील काकांचे चांगले असले. अजून बरेचसे नागरिक या ठिकाणी आपण त्यांच्याशी संवाद होत्या. काका नमस्कार. काका नमस्कार. बोला. का काय नाव काका? हां पंडित मुरन देवरे. काय करतात? शेती. सध्या लोकसभेची निवडणूक संपन्न होणार आहे. खासदार निवडला जाईल, पंतप्रधान निवडले जातील. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण झाला पाहिजे? आपला हे राहुल गांधी. नरेंद्र मोदी. काय नको नको काय केलं त्यांनी सर आटक्या टाकी नाही बुटी उचला का टाका उचला का टाका काय काय करायचं. आणि खासदारचा विचार केला का? नाही ते खासदार बी नको आम्हाला. सध्या खासदारकीसाठी भारती पवार उत्सुक आहेत, जीवा पांडुरंग उत्सुक आहेत, भास्करराव बगरे आहेत, मालतीताई डोमसे आहेत. काय वाटतं तुम्हाला कोण तुमच्या मतदारसंघाचा खासदार झाला पाहिजे? बगरे फक्त बस. बगरे. भारतीताई पवार नाही ते आल्याच नाही आमच्याकडे फिरल्याच नाही. ते काय भारती पवार ते शेतकरी बांधव म्हणताय की कोणी ज्यांचे म्हणजे वेगळ्या प्रतिक्रिया असणारच. मग ते काय ताईंनी तुमच्या मतदारसंघात तुमच्या गावाला भेटीगाठी दिल्या का आजपर्यंत? काय दिले पाहिजे काय आल्या गेल्या फक्त फिरल्या काय फिरल्या काहीच कामाचे नाही. शेतकरी बांधवांचे प्रश्न काही नाही काही सोडलेच नाही. कांद्यावरती अजिबात बोलत नाही ते. केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री होत्या, त्यांनी तुमच्या गावाचा जो विकास आरोग्याच्या दृष्टीने काय विचारायचं नाही काहीच केलं नाही. पाणी आणलं नाही काही गावापर्यंत आमच्या. काय केलं त्यांनी काहीच नाही. बस. काय वाटतं मग परिवर्तन झालं पाहिजे का? हो 100% झालंच पाहिजे परिवर्तन. मग वा रे वा म्हणजे झालंच पाहिजे परिवर्तन. येणार जो खासदार त्याच्याकडनं काय अपेक्षा असते? मग हेच ना मग कांद्यांना भाव पाणी आम्हाला पाहिजे इथं. बाकी नाही काही दुसरं. हां शेतकऱ्यांना पाणी तरी पाहिजे नाही तर. हां बस. या ठिकाणी खूप छान अशी प्रतिक्रिया काकांनी दिली. या ठिकाणी तरुण वर्ग देखील आहे, त्यांच्याशी आपण संवाद आहोत. दादा नमस्कार. दादा नमस्कार. खेदाची बाब आहे ज्याला आपण भारताचं भविष्य म्हणतो, असे आपली तरुण पिढी कॅमेऱ्यासमोर बोलण्यासाठी पुढे येत नाही. ज्यांच्यावरती सर्व जगाच्या अपेक्षा लागून असतात. भारताचं भवितव्य आहे आणि भारताचं भवितव्य आपल्यासोबत बोलत नाही. वाईट परिस्थिती आहे. या ठिकाणी पुन्हा एक काका आहेत. काका रामराम. राम राम. काय नाव? विश्वास रामन देवरे. काय करतात? शेती. काय वाटतं सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होणार आहे. खासदार निवडला जाईल, पंतप्रधान निवडले जातील. पंतप्रधान कोण झाला पाहिजे? पंतप्रधान आता ते कोण व्हायला पाहिजे असे नेमकं बदलायलाच पाहिजे. सत्ता बदलायला पाहिजे. एक नरेंद्र मोदी उभे आहेत, राहुल गांधी उभे आहेत. इतर परिवर्तन झालं पाहिजे फक्त. परिवर्तन झालं पाहिजे. हा आणि खासदार सुद्धा इथं नाहीच पाहिजे. हा पहिला सध्या विद्यमान खासदार भारतीय पवार. सर्वसाधारण बी माणूस उभा काय तरी तो निवडी जाईल, ती पडी जाईल, भारतीताई पडून जाईल. का हो? काय कारण असलं पाहिजे? कारण सर दलाली चालू आहे इथं. कांद्यामध्ये दलाली आहे. ते डायरेक्ट व्यापाऱ्यांनाच खरेदी करू द्यायला पाहिजे. फेडरेशन नको पाहिजे. ताईंनी तुमच्या मतदारसंघाचा विकास केला का? काय केलं? शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले का? काही नाही. शेतकऱ्याचे काही प्रश्न सोडवले नाही त्यांनी. तुमच्या मतदारसंघामध्ये कधी ते आल्या का? आमच्या मत वैयक्तिक तुम्हाला कधी त्या कुठे दिसल्या का तुमच्या मतदारसंघात? नाही वैयक्तिक नाही. कधी झाल्या नाहीत. नाही काय कारण असलं? असतील तर परस्पर मार्केटात तिकडे व्यापाऱ्यांना भेटून किंवा नेत्यांना भेटून, प्रतिनिधींना गावाच्या त्यांना भेटून निघून गेल्या. शेतकरी बांधवांना कधी भेटले? नाही शेतकऱ्यांना काही भेटायचं काही कारणच नाही. कधी आल्याच नाही त्या. आणि शेतकरी बांधवांचे कधी प्रश्न त्यांनी सोडवले? नाही. ताई पुन्हा निवडून येतील का? नाही शक्यच नाही. काय वाटतं दादा? भारतीय पवार परत निवडून येतील का? नाही वाटत. का हो? काय कारण असलं पाहिजे? काय विकासाच्या दृष्टिकोनाने गावाचा प्रश्न असा आहे की पाण्याचा आहे मुद्दा. मेन मुद्दा पाण्याचा आहे. प्यायलाच पाणी नसेल तो माणूस कसं काय जगणार? शेतकरी बांधवांचे ते जर कामच नाही केलं तर मग पुढं काय की त्यांना कसं काय निवडून द्यायचं? काय वाटतं परिवर्तन झालं पाहिजे? हो खासदाराच्या बाबतीत परिवर्तन झालं पाहिजे, पण देशाच्या हितासाठी मोदीच पाहिजे. देशाच्या हितासाठी मोदी पाहिजे, पण खासदारकीच्या लेवलला परिवर्तन झालं. काय वाटतं नवीन खासदार तुम्हाला कोण पाहिजे? भारतीय पवार उभे आहेत, अशा व्यक्ती कोणी असो पण भारतीय पवार तुम्हाला नकोय. ताई डायरेक्ट नको. काका रामराम. काय झालं काका? 5 वर्ष फिरूनच पाहत नाही भारतीय पवार. तर काय फक्त माहेर घर म्हणते. तिच्या सासरीच राहायला पाहिजे. तिथे इथे यायला नको ना. तिचं
बरोबर. काय मग काय अपेक्षा तुमच्या नवीन खासदारांना काय ते फक्त त्या नवीन जो येईल ना त्यांनी शेतकऱ्यांचा गरीब दुबळ्यांचा हे विचार प्रश्न सोडवले पाहिजे. मग ताई तुमच्या गावात कधी आले का? नाही कधीच नाही. माहेर आहे त्यांचं. माहेर आहे. माहेर कशासाठी आहे? हा लबाड बोलण्यासाठी. त्यांचा स्वतःचा स्वार्थिक करतात ते आणि जनतेचा स्वार्थिक करत नाही. जनतेचे प्रश्न सोडवत नाही सोडवत नाही. नवीन खासदार जो येईल त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा? काम केलं पाहिजे काहीतरी पब्लिक लक्ष पाहिजे. काय झालं काका? नवीन खासदाराने काम केलं त्यांना बी ठेवू नाही तर परत त्यांना धडा दाखव. शेतकरी दिसत आहे. हा भारतीताईंनी काम केलं, थोडंफार केलं, रस्त्याचं काम केलं, ते करून फक्त कांद्याचा प्रश्न त्यांनी थोडंसं हे केलं, त्याच्यामुळे थोडंसं जनता त्याच्यावर नाराज आहे, एवढंच आहे. नाही तर ताई परत निवडून येतील का? ते नाही सांगतायत निवडून येतं का नाही येतं ते नाही सांगतायत, पण मग जनमत आहे काय करू शकेल त्याचं नाही सांगता येत. बरोबर. ती मगाशी म्हटलं की जो काम करेल तो निवडून देऊ किंवा त्यालाही वाट दाखवू. मग बरोबर आहे, जनताची जनता जनार्दन ठरवणार की कोण निवडून येणार. काका रामराम. आपण बोलतो काका रामराम. काका राम. नाही काय काय व्यवसाय करतात का शेती करतात? शेती काय वाटतं कांद्याचा प्रश्न प्रलंबित आहे, सुटला का कांद्याचा प्रश्न? नाही सुटला. काल 6 राज्यांमधले निर्यात बंदी उठवली गेली. आपल्या राज्यात आणून उठवले आता ते ना मतदानापुरतेच उठवले, नंतर लगेच बंद होईल ते. तुमच्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार भारती पवार आहेत. तुमच्या लोकसभा मतदारसंघात त्यांनी विकास केला का? नाही केला विकास. कांद्याचा प्रश्न फार बिकट आहे आमचा. कांद्याचा प्रश्न बिकट. ताई परत निवडून येतील का हो? नाही. आपण जर या ठिकाणी बघाल बहुतांश शेतकरी बोलण्यासाठी उत्सुक आहेत. आपल्या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघाची निवडणूक संपन्न होती, बरोबर. खासदार निवडला जाईल, पंतप्रधान निवडला जाईल. काय वाटतं तुम्हाला देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे? मोदी पाहिजे. मोदी का पाहिजे की 500 वर्षाचा इतिहास मोडला. प्रत्येकजण राम घालता पण रामाला जागर नव्हतं. तुमचं ठीक आहे आज कांद्याला वांग्याला, पण तुमचं ज्या दिवशी तुमचा देश सक्षम होईल तो तेव्हा हे सगळे सक्षम होतील. तर त्याच्यासाठी आम्ही भारती पवार जाऊ द्या, मत मोदीला द्यायचं आम्हाला. खासदार लेवलचा विचार केला गेला तर खासदार म्हणून कोण पाहिजे? खासदारचं जाऊ द्या, आम्ही खासदार पडून म्हणून बघून आम्ही मत नाही देणार. खासदार आम्हाला मोदी ऐका ना मोदी 100% पाहिजे. जेव्हा खासदार निवडला जाईल तेव्हा वरती मोदी निवडले जातील. मग खासदार कोण पाहिजे तुम्हाला? आता मोदी तिथं दगड बी दिला तर आम्ही त्या मोदीला मतदान देणार आहोत. भारती पवार राव नाही तर अजून कोणी राव. शेतकरी बांधवांचे प्रश्न जे प्रलंबित आहे. शेतकरी 100% शेतकरी. आज आज इथं डेअरीवर दूध येतं, पण भाव जाऊ द्या. भाव हा ना मग भाव नाही. काका काय वाटतं तुम्हाला? हे म्हणताय की आम्ही दगड जरी उभा केला निवडून देऊ, काय वाटतं तुम्हाला? काय त्या दगडले मोदीला निवाडा नाही आमले. असं 2-5% राहणार आहेत ना. परत मी शेतकरी आहे ना, मी 100% शेतकरी आहे. काय वाटतं काका? का आज संपूर्ण एक मिनिट माझा प्रश्न समजून घ्या पहिले. संपूर्ण भारत देशामध्ये शेतकरी बांधवांची ओरड आहे. आपल्या शेतकरी बांधवांच्या मालाला कवडीमोल भाव आहे. कोण जबाबदार? इतका मोदी जबाबदार आहे. बरोबर आहे. 6,000 रुपये पाठवता, पहिले जाऊन लगेच काढून घेता. जगाला जखमारा पाठवतो बंद कर द्या त्यानं. फुगडचं बंद कर रेशन त्यानं. ज्यांना मोदी नको पाहिजे ना ते त्यांनी ते परत करायचे. आम्हाला हे 6,000 रुपये नको. काका खासदारकीचा विचार केला गेला. खासदार निवडला गेला तर मोदी निवडले जातील. खासदार म्हणून कोण पाहिजे तुम्हाला? खासदार म्हणजे ना फक्त भारती पवार नाही पाहिजे आमले. भारती पवार नाही पाहिजे असं म्हणता येते. तुम्ही म्हणजे दगड जरी उभा केला तर आम्ही निवडून. पवारांचा इथं काही संबंध नाही. इथं मोदी पाहिजे. मोदी अहो सांगायचं म्हटलं म्हणजे हिंदू जो इन्कम टॅक्स भरतो ना त्याला 2 मुलं आणि जो खैरात घेतो ना त्याला 20 मुलं. हे सगळी बंदी कोणी आणली? शेतकरी बांधवांचे प्रश्न अजून देखील प्रलंबित आहे आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये. काय वाटतं परिवर्तन झालं पाहिजे का? मग परिवर्तन झालं पाहिजे ना. कोण खासदार पाहिजे तुम्हाला? ते खासदार नाव नाही सांगतात मला अजून. मी शाळा शिकेल नाही. पण परिवर्तन पाहिजे तुम्हाला. या ठिकाणी जर बघाल तर असंख्य संख्येने या ठिकाणी शेतकरी बांधव उपस्थित आहे. एक शेतकरी बांधव म्हणतो की दगड जरी उभा केला तर आम्ही निवडून देऊ, आणि त्याच्या बाजूचे शेतकरी बांधव म्हणतात की आम्हाला जी विद्यमान खासदार ते आम्हाला पाहिजेच नाही, कारण लोकसभा मतदारसंघामधल्या असलेल्या शेतकरी बांधवांचे प्रश्न अजून देखील प्रलंबित आहेत, सोडवले गेले नाहीत. त्यामुळे आम्ही भारती पवारांना निवडून देणारच नाही. काका रामराम. काय नाव तुमचं? संजय दौलत देवरे. काय करतात काका? शेती. सध्या लोकसभेची निवडणूक संपन्न होणार आहे. खासदार निवडला जाईल, त्यानंतर पंतप्रधान निवडले जातील. पवारने आमच्याकडे काहीच काम केलं नाही, काहीच काम केलेलं. काका म्हणतात दगड जरी उभा केला तर आम्ही निवडून दिलं आमचं सगळं. काका म्हणजे दगड जरी उभा केला तर आम्ही निवडून देऊ म्हणजे. त्यांना भाव नाही, काही नाही, काही नाही. आपल्या शेतकरी भावनांचे प्रश्न सोडवले. 5,000 होतो, लगेच एक दिवसात 2,000 रुपये कांदा होतो. त्यांना आमच्याकडे चालणार नाही भारती पवार. काय परिवर्तन पाहिजे का तुम्हाला? परिवर्तन पाहिजे. परिवर्तन पाहिजे. काय वाटतं काका परिवर्तन पाहिजे का?
परिवर्तन पाहिजे म्हणजे आता भारती पवारने थोडेसे फार कामं केले पण कोणते कामं केले? एक म्हणतं काम नाही केलं. तुम्ही कोणते कामं बघितले? कामं भरपूर केले कामं केले. शेतकरी बांधवांचे प्रश्न प्रलंबित आहे. तुमची जी बाजारपेठ आहे, आशिया खंडातली पहिली बाजारपेठ. प्रत्येक गोष्टीला टायमिंग लागतो. लगेच 5 वर्ष होते, 5 वर्ष. होऊ दे ना 5 वर्ष. 5 वर्षात कोणते काम? 15 वर्षात आमचं काहीच काम नाही झालं. पण हरिश्चंद्र चव्हाण होते ना तेव्हा तर पाय सुद्धा ठेवला आणि उमऱ्यानात त्यांनी. भारतीय ताई काय काय ना 2 महिन्यात 4 महिन्यात येत होती. माहेर घर आहे त्यांचं. माहेर घर आहे पण इथून नक्की ते त्यांच्या माहेर घरी येतात की शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी येतात? नाही शेतकऱ्याचे प्रश्न काय वाटतं काका? काका काय वाटतं तुम्हाला? झाली ना मुला बोला बोला, कोणी ऐकत? काका काय वाटतं तुम्हाला? काहीच नाही, आम्हाला काही वाटत नाही. नक्कीच या ठिकाणी असले शेतकरी बांधव गहू तांदूळ येतात ना, ते तिथं घेऊन दुकानात 2 नंबरमध्ये विकून टाकता. आज बी 2 नंबर तर संपर्क भारतात चालतंय. काय वाटतं काका तुम्हाला? रेशन वाटतंय ना ती प्रणाली बंद झाली पाहिजे आणि देशाच्या हितासाठी फुकट देणं ते आत्मनिर्भर म्हणजे आळशी बनवू नये. समोरच्या शेतकऱ्याला म्हणा किंवा इतर व्यक्तीला आळशी बनवू नये. बरोबर, हे मोदींनी बंद केलं पाहिजे. एक वेगळा प्रश्न ऐका 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 एक वेगळा प्रश्न ऐका काका, 1 मिनिट. एक वेगळा प्रश्न. भारतीताई पवार यांचं माहेर घर आहे. किती शेतकरी बांधवांनी किती शेतकरी बांधवांनी भारतीताई पवार यांना उमराणा शहरामध्ये पाहिलंय? तुम्ही बघितलं कधी? हो बघितले ना. कधी कधी बघितलं? निवडणुकीच्या पूर्वी. निवडणुकीच्या म्हणजे 5 वर्ष आधी? हो नाही आता या 2-4 महिने पूर्वी. म्हणजे जशी निवडणूक लागली त्यानंतर भेटी गाठी सुरू केली. हो. काय वाटतं काका भारतीय पवार यांना बघितलं का तुम्ही कधी उमराणात? आलीच नाही अजून इथं ती. थांबा थांबा थांबा, त्यांना बोलू द्या. काका काय वाटतं? नाही मयत होईना तरी वाट लावली भारती पवार. आम्ही म्हणतो ना तशी 10 वर्ष येते. हा पण आता तिला नंतर पाणी पाठवून ना. काय वाटतं ताई आले का भारतीय पवार तुमच्या उमराणा? नाही. येता 4-6 महिन्यांनी चक्कर असतो. फक्त ज्वलंत मुद्दा असा आहे फक्त पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. तो सोडवला गेला नाही. आणि आरोग्य विभागात मंत्री असून आरोग्य विभागाची जी रुटीन कल्पना पाहिजे ती हो केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री होत्या ताईंनी दवाखान्याच्या बाबतीत थोडं लक्ष घालायला पाहिजे होतं. डॉक्टर स्टाफ 35 लोकांचा असतो, इथं 5 लोकसुद्धा नाही डॉक्टरमध्ये. बरोबर, तो तिथं लक्ष घातलं पाहिजे होतं. आणि ज्वलंत मुद्दा फक्त पाण्याचा आहे. या शेतकऱ्यांना दुसरं काही नाही पाहिजे. कांद्याला भाव असो किंवा नसो, तो गौण विषय. फक्त पाण्याचा प्रश्न ज्वलंत सोडवला, संपला विषय. तुम्ही भारतीय पवारांना कधी उमराणा शहरात बघितलं? हो आले 2-3 टाइम आले. किती वेळ बघितलं तुम्ही? बऱ्याच टाईम येते, चक्कर असतो. पण आमचे शेतकरी वर्ग असतात, हे कंटिन्यू काही राहत नाही. आता दूध दिले मळ्यात जातील, हे दुसऱ्या सायंकाळी येतील दुपारी केव्हा 11 वाजता 12 वाजता. जे कंटिन्यू गावात असतात त्यांना भेटून ते निघून जाते. त्याच्यामुळे प्रत्येकाला वैयक्तिक भेटू शकते असं नाही येते. जनरली गावात आली म्हणजे ती कोणाचं भेटली 2 लोकांना. आता मग दिसले. दादा काय नाव तुमचं? भूषण देवरे. काय करतात? शेती. काय वाटतं सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होणार आहे. खासदार निवडले जातील, त्यानंतर पंतप्रधान निवडले जातील. बरोबर आहे. काय वाटतं देशाचा पंतप्रधान कोण पाहिजे? देशाचा पंतप्रधान तसा राहुल गांधीच पाहिजे. मोदींवर भरोसा राहिलेला नाही. फक्त त्यांचं आश्वासनच देऊ राहिलेत, काम काहीच करू नाही राहिले. तुम्ही तरुण दादा, रोजगारचा प्रश्न खूप मोठा आहे. कधी सुटणार नाही आणि कोणी सोडणार नाही असा एक प्रलंबित प्रश्न आहे. काय वाटतं रोजगारच्या उद्देशाने नरेंद्र मोदी यांनी काही कामं केलीत का? काहीच नाही. 2 करोड रोजगार देणार होते हर वर्ष, एकही भेटलेला नाही. खासदारकीचा विचार केला? 1 मिनिट त्यांचं कंप्लीट होऊया, मग तुमच्याकडे बोला आपण. खासदारकीचा विचार जर केला, खासदार म्हणून तुम्हाला कोण पाहिजे? तुतारी शरद पवार. भास्कर बघे. हां भास्कर बघे. ताई का नको? त्यांचं तर माहेर आहे. ताई मागच्या इलेक्शन नंतर या इलेक्शनलाच तोंड दाखवायला येत आहे. त्याच्या पहिले मध्ये कधी बघितलंच नाही जायला. बाकी शेतकरी बांधव म्हणतात आम्ही त्यांना बघितलं म्हणे. तेव्हा मी नसेल मग, किंवा मी 24 घंटे गावात राहतो तेव्हा मी बॅडला कुठं गेलो असेल. मी तर कधी बघितलं नाही. जे ताईंनी शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवले का हो? काहीच नाही. जेव्हा कांद्याला 4500 भाव भेटत होता तेव्हा निर्यात बंदी करून दिली. कांद्याचा भाव 2500 येऊन लागला, विषय संपला. नवीन जे खासदार त्यांच्याकडनं काय तुमच्या अपेक्षा असतील? रोजगार, बस, दुसरं काय नाही. भास्कर बघे नाव घेतलं, त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा असतील? शिक्षित माणूस आहे, चांगलं काम करतो, त्याच्या गावाचा विकास एकदम व्यवस्थित केला आहे त्याने. त्यामुळे एकदा वेगळं काहीतरी म्हणून बगरेंना मतदान करणार आहे. ताई केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री होता, आरोग्याच्या दृष्टीने तुमच्या गावाचा विकास झालेला आहे का? काहीच नाही. आमच्या गावात सरकारी दवाखाना आहे, तिथं डॉक्टर राहत नाही.
आणि आरोग्यमंत्री माहेर गरज असं आहे आरोग्यमंत्रींचं, तर काय राहणार आहे पुढे? पुन्हा ताई निवडून येतील का हो? वाटत नाही आम्हाला बघून तर. वाटत नाही. काय वाटतं, परिवर्तन पाहिजे का? पाहिजे. काका परिवर्तन पाहिजे का? मला बोलायचं प्रश्न परिवर्तन पाहिजे का? बेरोजगार म्हणतात. हे उमराण्यात बिहारचा पोरगाला इथं फक्त काय चौकटी बनवतो, फ्लॅट घेतला. राजस्थानचा पोरगाला पावभाजी गाडी लावली, बंगला घेतला. टायरच्या दुकानाला आला, त्यांनी रूम घेतला. आमच्या पोरांना खुर्चीवर काय पाहिजे. तुम्हाला किती मुलं? एक मुलगा आहे. काय करतो? शेती करतो. मग नोकरी कशासाठी? नोकरी तुम्ही स्वतःचा बिझनेस काहीतरी उभा करा ना. नोकरीसाठी का जाता तुम्ही? शेतीमध्ये कवडीमोल भाव मिळतात, सगळे उलाढ मारतात. आहे तुम्हाला अजून साईड बिझनेस असेल ना, तुम्ही करा ना काहीतरी. साईड बिझनेस काय? शेतीला जोड काहीतरी साईड बिझनेस करा ना. मला फक्त नोकऱ्या शासन किती तुमचा लोकांचा ग्रोथ इतका वाढ राहिला की लोकसंख्या इतकी वाढ राहिली. प्रत्येकच म्हणायला काका राम राम. या पुढे. काय चाललं काका? काय नाही, तब्येत चांगली व्यवस्थित. सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक संपन्न होणार आहे. खासदार निवडले जातील, पंतप्रधान निवडले जातील. काय वाटतं देशाचा पंतप्रधान तुम्हाला कोण पाहिजे? मोदी सरकार पाहिजे. आणि खासदार म्हणून भारती पवार. अहो, इथं आम्ही बऱ्याच लोकांशी संवाद साधला काका. ते म्हणताय ताई आल्या नाही. ऐका ना मी पहिले प्रश्न समजून घ्या. ते काय म्हणता, काय ताई आल्याच नाही, काय म्हणता ताई आल्या. काय नाही सांगितलं की ताईचा नाही दोष, त्या देवळ्यावाल्यांचा दोष आहे. का हो? काय ते आलेच नाही कधी ते देवळेवाले. ताई किती वेळा आल्या? ताई आल्या गण वेळा झाल्या. तुम्हाला भेटल्या का? हा, आता लग्नाला बनी होती. लग्नाला नाही हो, लग्नात सगळे येतात. शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवायला कधी ताई या उमरान शहरात आल्या का? तिचा काही दोष नाही, या देवळ्यावाल्यांचा दोष आहे. तो कोणाचा दोष असतो? ताई लोकप्रतिनिधी तुमच्या खासदार आहेत. जेव्हा शेतकरी बांधवांनी या ठिकाणी आंदोलन केलं असेल, ताई त्यावेळेस आल्या कधी? मोदी झाला तो पैसे दंगल झाली का कुठे? मी प्रश्न काय माझा, जेव्हा तुमच्या उमराना गावात जेव्हा शेतकरी बांधव आंदोलन केलं असेल, काही आता मार्केट बंद होतं, तेव्हा शेतकऱ्यांना भेटण्यासाठी ताई कधी आल्या का? मालगंज आम्हाला भेटलेले. थांबा काका, ताई आल्या का? नाही, आल्या नाही. म्हणतात लग्नाला आलं होतं. लग्नाला काय कोणा लग्नाला येतात ते येत नाही असं एकच टायमाला आतापर्यंत. शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवले कधी आल्या का? नाही, कधीच नाही आल्या. काय वाटतं ताई निवडून येतील? कांदा निर्यात केलीच नाही, ते काहीच नाही. शेतकरी तेच पाहिजे, दुसरं काही नाराज तेच आहे. हा, तेच, दुसरं काहीच नाही. काय वाटतं परिवर्तन पाहिजे का? परिवर्तन होणारच आहे महाराष्ट्रात. त्यांचं बीजेपी येऊ शकत नाही. ताई निवडून येतील का? नाही येणार. काय वाटतं कोण खासदार पाहिजे तुम्हाला? आम्हाला फक्त जो शेतकरी कैवार आहे तोच पाहिजे. पण एक जो विचार केला ना काका, ताईंचं हे माहेर घर आहे. माहेर घर होतं खरं, उमरानच होतं, त्याने लक्ष दिलं नाही. उमराण्यामुळे निवडले होते खरं ताई. काय वाटतं परिवर्तन? प्रश्न सोडला नाही. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर काहीच नाही. आरोग्य तर काहीच नाही. काय आलं काका? दोघं दवाखान्यामध्ये डॉक्टर नाही, सरकारी दवाखान्यामध्ये नाही, दवाखान्यामध्ये नाही. हे काय करता मग? हा, बरोबर. काय म्हणता काका? डॉक्टर जो दवाखाना आहे आरोग्य विभागाचा, तो त्याचा इंचार्ज आहे, मेन इंचार्ज असतो ना, 8-8 दिवस येत नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे. केंद्रीय राज्य आरोग्य मंत्रींच्या माहेर घरात ही अशी परिस्थिती. 1 वाजेनंतर कुठलाही डॉक्टर हजर राहत नाही. वाईट परिस्थिती ना काका? काहीच नाही. म्हणजे समजा उद्या शेतकरी बांधवांना काही झालं, हा, तो दवाखान्यात गेला, त्याचा उपचार कोण करणार? एवढा मोठा आरोग्य विभाग आहे. दैवड सारखं छोटं PSC आहे. दैवडच्या PSC मध्ये डिलिव्हरी होते. सगळ्या पेशंटांना सगळ्या अत्यावश्यक सुविधा दिल्या जातात. तसं उमराणे ग्रामीण रुग्णालय असून त्याची सुविधा देत नाही, मिळत पण नाही. याला एक शेवटचा प्रश्न सगळ्यांना, याला जबाबदार कोण? तुम्ही माननीय खासदार आरोग्य मंत्री आहेत ना, याला जबाबदार तेच राहतील ना. बस त्याच्यामुळे त्यांना हा त्रास होतोय माहेर घरून. त्यांच्या माहेरी जर ही अवस्था असेल तर बाकीच्या मतदारसंघात काय परिस्थिती असेल? ताई येताना म्हणे प्रत्येक वेळी त्यांना सांगायचं ना तुम्ही. हो, येतात. लग्नामध्ये आलं काय बोलून भेटून सांगून द्यायचं. येतात ते कशासाठी येतात? नाही काका, ते लग्नामध्ये आलं काय भेटून घ्यायचं ना. तसं नाही. हो म्हणायला काय नाही, शब्द खर्चायला खर्चून देता पण देत नाही. हा, कशासाठी येतात? नाफेडचं कमिशन घ्यायला. नाफेडमध्ये किती दलाल आहेत नाशिक जिल्ह्यात? दलाली बंद करावी ताईंनी. त्यांना मतदारसंघात त्रास होणार नाही. ताईंनी पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करावा, काहीच त्रास होणार नाही. हे सर्वसाधारण शेतकरी कशाला त्यांच्या विरोधात बोलतील? काय शेतकरी बांधव म्हणतात ताई येता आम्हाला भेटता. अहो येता, कशासाठी येतं मी तुम्हाला सांगितलं ना. लग्नासाठी येतं ना. लग्न तर सर्वसाधारण आहे, कुठल्याही नेत्याला बोलवा. शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणी? छगन भुजबळला पत्रिका द्या, तो उमरात हजर राहील. कशासाठी येतं लग्नाला? मतदानासाठीच ना. परिवर्तन पाहिजे का? परिवर्तन तर खासदाराबाबतीत तर निश्चित नाराज आहे जनता, परंतु देशाच्या हितासाठी फक्त कोण पाहिजे? मोदी.
मराठा आरक्षणला काही बरोबर, मराठा आरक्षण विषय काढला, काय वाटतं काका, भेटेल का तुम्हाला? द्यायला पाहिलं होतं. काहीच नाही, विशेष म्हणजे काहीच नाही. ताईंनी कधी तुमचा प्रश्न मांडला का हो संसदेत? कधीच नाही मांडला त्यांनी मराठा आरक्षण संदर्भात कधीच नाही. काही बोलल्या का उमरानाला काही इतकं झालं काही कधीच नाही. कांद्याचा कधी प्रश्न मांडला? कधी मांडला नाही. काय ते त्याचं दुकान आहे, त्याचं भारतीताईचं दुकान आहे सर्व, दुसरं काय आहे ते. एक या ठिकाणी एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. या ठिकाणी जे इथे शेतकरी बांधव उभे आहेत ना, हे 90% या ठिकाणी शेतकरी बांधव आहे. 10% व्यावसायिक असतील, 5-10% या ठिकाणी स्वतःच्या हातावर पोट भरणारे व्यक्तिमत्व असतील. काकांना विचारलं भारताई पवार कधी आले नाहीत, एक काकांना विचारलं लग्नामध्ये आल्यात, एका व्यक्तींना विचारलं ताई आम्हाला प्रत्येक वेळ येतात, लोकांना दिसत नसतील. असं कधी होत नाही. जर कोणी लोकप्रतिनिधी आला ना तर स्थानिक लेवलवरती तिथल्या असणाऱ्या लोक त्या प्रतिनिधी ज्यांचे प्रतिनिधी असतात त्यांना ते सांगत असतात की मी त्या गावी येणार आहे, त्या ठिकाणची जनता असेल त्यांना जमा करून ठेवा आणि त्यांचे असणारे प्रश्न आम्ही सोडवू असं सांगितलं जातं. परंतु ताई या ठिकाणी लग्नाला आल्या परंतु कधी शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आलेले नाहीत. ताईंबद्दल रोष हा खूप जबरदस्त पाहायला मिळतोय, कारण चांदवड देवळा मतदारसंघामधलं हे खूप महत्त्वाचं गाव, विशेषतः ताईंचं हे माहेरघर होतं, आता देखील आहे, कारण शेवटपर्यंत ताईंचं माहेरघर हेच असणार आहे. ताई केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री होत्या. केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री असताना देखील इथल्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी सोडवला गेला नाही. थेट आरोप केला जातोय की या ठिकाणचे जे आरोग्य अधिकारी ते 8-8 दिवस उपस्थित राहत नाही, दुपारी 1 नंतर दवाखाना पुन्हा बंद असतो. जर या ठिकाणी काही विपरीत घटना घडली तर त्या विपरीत घटनेवरील जखमी झालेल्या नागरिकांना किंवा इतर लोकांना जे सुविधा पाहिजे त्या सुविधा या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे ताईंबद्दल या ठिकाणी एक खूप मोठा रोष या ठिकाणी पाहायला मिळतोय. परत एकदा सर्व नागरिकांसाठी एक माझा प्रश्न असणार आहे, एक शेवटचा प्रश्न, भारतीताई पवार पुन्हा निवडून येतील का? नाही. काका निवडून येतील? नाही येणार. काका निवडून येतील का? त्यांना फक्त ठेकेदाराचं आणि दलालांचं मतदान मिळणार, बाकी शेतकऱ्याचं काका मतदान मिळणार नाही. तुम्ही म्हटल्या भारतीताई पवार आम्हाला खूप वेळा दिसला, ताई निवडून येतील का? ताई निवडून नाही ताई निवडून येतील का? नाही भाऊ ताई निवडून येतील का? ताई नाही अव्यक्त हा म्हणा येणारच नाहीच. ताई अहो ताई कुठे गेल्या तुम्ही? ताई मुंबईला ताईंबद्दल इथं कमीत कमी 50 ते 60 व्यक्ती या ठिकाणी शेतकरी बांधव उभे आहेत. सगळ्यांचं म्हणणं नाहीये, एकाच व्यक्तीचं म्हणणं हाय का हो काका? येतील ना, कांद्याचा व्यवसाय धंदा आहे निवडून येईल ना. काका काय करता? शेतकरी शेमिकांना व्यापारी म्हणतात. मुला करतो कांदा आपण. व्यापाऱ्यांचं भलं केलं, शेतकऱ्यांचं वाटोळं केलं. नाही, चांगलं केलं शेतकऱ्यांचं, चांगलं आहे. थेट आरोप आहे माझा, थेट आरोप. एक मिनिट ऐका, माझा थेट आरोप आहे. व्यापाऱ्यांचं भलं केलं, शेतकऱ्यांचं वाटोळं केलं. खरं की खोटं? अहो आमचा ट्रॅक्टर कांद्याचा भरलेला होता. पहिल्या दिवशी 4200-4500 कांदे जायचे आणि रात्रीतून दुसऱ्या दिवशी 1500 गेले. कोणी केलं? मोदीने केली. ताईंना तुम्ही फोन करायचा ना, काय म्हणा भाव कमी झाला? काही नाही, उलटे सुलटे उत्तर देऊन मोकळे होऊन गेले. ताई चालू करतो, असं करतो, तसं करतो. तुम्ही सावकी गावचे बरोबर आहे. तुमच्या गावात ताई किती वेळ झाल्या? एक वेळच नाही. 5 वर्षात एक वेळ आल्या? नाही कुठेच नाही. कोणाच्या धर्म अंत्यविधीला नाही, ते कशाला झालेलं नाही. 5 वर्षात एक दिवस एक बी चक्कर नाही. वाईट परिस्थिती आहे, एकदम वाईट परिस्थिती आहे, खूप वाईट परिस्थिती आहे. 90% शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. ताई निवडले जातील का? सरसकट उत्तर नाही. व्यापारी वर्ग म्हणतो हा. व्यापाऱ्यांचं भलं केलं, शेतकरी बांधवांचं वाटोळं केलं असं या शेतकरी बांधवांचा आरोप आहे. विशेषतः चांदवड देवळा मतदारसंघामधले जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी देखील ही बाब नमूद करावी. विशेषतः ताईंनी देखील ही गोष्ट लक्षात घ्यावी. या ठिकाणी असणारे शेतकरी बांधवांचे प्रश्न आजपर्यंत कधी सोडवले गेले नाहीत. ताई 5 वर्षात कधीच कोणाच्या शेतकरी बांधवांचे प्रश्न या ठिकाणी सोडवण्यासाठी आलेले नाहीत. त्यामुळे ताईंसाठी ही सगळ्यात मोठी जी गोष्ट असेल ती शेतकरी बांधवांची असेल. शेतकरी बांधवांचे प्रश्न जर सोडवले गेले नाही तर हे शेतकरी बांधव पुन्हा एकदा पुढचा खासदार कोण हे ते शेतकरी बांधव ठरवतील. एक वेगळा प्रश्न या ठिकाणी असणार आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनी या ठिकाणी आज या जनतेचा आढावा घेण्यासाठी आली होती, परंतु आम्ही कधीच कोणाला सांगून त्या ठिकाणी पोहोचत नाही. एक वेगळा प्रश्न सगळ्यांना असणार आहे. दादा, प्रबंधभूमी चॅनल तुमच्या गावात पहिल्यांदा आलाय. यावेळी देखील बहुतेक बातम्या आम्ही कव्हरेज केल्या असतील. आजची जी बातमी आम्ही कव्हर करतोय या संदर्भात तुम्हाला काही माहिती होती का? नव्हती. काका, तुम्हाला या संदर्भात काही माहिती होती का? नाही आम्ही येणार आहे असं तुम्हाला फोन आला होता? नाही. काका मी येणार, तुम्हाला असं माहिती होतं का? नाही. तुम्हाला काका? नाही, काहीच नव्हतं इथं. काय प्रबंधभूमीबद्दल तुमचं काय मत आहे?
चांगलं आहे बा तुम्ही असं वरती हे असं पाठवा तुम्ही बा ही क्लिप. काय वाटतं प्रबंध भूमीला तुमचं वैयक्तिक मत काय? उलट मीडियाच्या चौथा स्तंभ आहे भारताचा, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तर मीडियाने असं दर 6 महिन्यांनी यायला पाहिजे, माझं वैयक्तिक मत. आम्ही प्रत्येक वेळी चांगलं तुमच्या मतदारसंघात मी असो का जी न्यूज असो, कोणताही चॅनल असो, मीडिया ही मीडिया असते. मीडियाने दर 6 महिन्यांनी उमराणे या गावात आलं पाहिजे. काका तुमचं प्रबंध भूमीबद्दल तुमचं काय मत आहे, वैयक्तिक मत? चांगलं मत आहे, चांगलं कार्य आहे. आम्ही येणार असं तुम्हाला माहिती होतं? नाही. काय वाटतं काका? अशाच बातम्या कायम पाठवा तुम्ही. नक्कीच आम्ही आवाज जनतेचा आवाज प्रबंधभूमी आवडते आम्हाला आणि तुम्ही खरोखर आमच्या बातम्या वरपर्यंत पाठवाच. नक्कीच पाठवू काका. प्रबंध भूमीकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? नेहमी चांगलं काम करायचं, तुम्ही चांगल्या बातम्या पाठवायच्या. जर कोणाला बोलायचं असेल तर पुढे येऊ शकतात. या ठिकाणी बघितलं गेलं, शेतकरी बांधवांशी आम्हा संवाद साधला. शेतकरी बांधवांच्या मते 5 वर्षात ताई उमराणा शहरात शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी कधी आलेल्या नाहीत. व्यापारी वर्गातील एक व्यक्तिमत्व म्हणते की ताई या ठिकाणी आल्या होत्या, आम्हाला भेटल्या होत्या. सोबतच आवाज जनतेचा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज सातत्याने करत आहात. ते बोलण्यासाठी उत्सुक नाही, त्यांना फोर्स करू नका. आवाज जनतेचा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रबंधभूमी गेल्या 5 वर्षापासून अविरतपणे करत राहणार. सोबतच प्रबंधभूमी सगळ्यांना एक आवाहन करते, प्रबंधभूमी कधीच कुठल्या बातमी लावण्यासाठी आर्थिक प्रबोधन करत नाही, आर्थिक देवाणघेवाण करत नाही, कधीच कोणाकडे पैसे मागत नाही. जर प्रबंधभूमीमध्ये एखादा प्रतिनिधी आपल्याकडे पैशांची मागणी करत असेल तर तुम्ही थेट आमचे संपादक विशाल गोसावी सर यांच्याशी संपर्क साधू शकता आणि संबंधित त्या प्रतिनिधीबद्दल तक्रार दाखल करू शकतात. सोबतच या संदर्भातील दिंडोरी मतदारसंघातल्या बातम्या पाहण्यासाठी पुढील गावाचे अपडेट बघण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्रबंधभूमी पाहायला विसरू नका. प्रबंधभूमीसाठी मी सुनील बेलदार, उमराणा देवळा, नाशिक.